न मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवणी, नये मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी ते, तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी बोलू नये, नये मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी ते, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, 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 बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. आता उपायवनवसन्तु जो आज्ञेचा हे वतंतु, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, अहो सद्गुरुची कृपा दृष्टी, तुझी कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकळ शास्त्रांची या सृष्टी धात्रा होय, म्हणून साधका तुमाऊली, पिके सारस्वत तुझिये पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. विठ्ठल विठ्ठल नाही संतपन मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवणी, नये मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी ते. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबरा यांचा हा अभंग आहे. अभंग 3 चरणांचा आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल मौजे देवदहीफळ या नगरीमध्ये, देवदहीफळ या गावी
समस्त गावकरी मंडळ, ग्रामस्थ मंडळ देवदहिफळ यांच्या वतीनं आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव गोकुळाष्टमी जवळच आहे. आता श्री संत भगवान बाबांचाही जन्मोत्सव आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा तथा नूतन मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं अत्यंत आवडीनं, श्रद्धेनं, भक्तियुक्त अंतःकरणानं गावकरी मंडळ देवदहिफळकर यांनी या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. विशेष करून तरुण युवकांचा सहभाग, प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, साधक, भाविक, भक्त यांची श्रद्धा भक्ती, माता माऊली महिला मंडळ, तरुण युवक मंडळ उपस्थित सर्वांच्या चरणी नतमस्तक वंदन करून मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 विठ्ठल. मार्तंड मल्हारी श्री खंडेरायाचं पवित्र असं स्थान, श्री खंडेरायाचं पवित्र असं पीठ आणि एवढी मोठी भव्य आणि विशालकाय अशी मूर्ती श्रींची. खंडोबा देवस्थानची महिमा अपरंपार आहे. खरं म्हणजे जेजुरीच्या स्थानापेक्षाही मोठी मूर्ती आपल्या देवदहिफळला आहे. याचं विशेष आनंदाचं आणि कौतुकाचं असं हे विशेषत्व आपल्याकडं, आणि गावकरी मंडळीने अत्यंत आवडीनं ह्या भव्य दिव्य सप्ताहाचं केलेलं हे आयोजन, याचंही विशेष कौतुक. मला वाटतं कथाही आहे ना, काय रामायण आहे का भागवत, ज्ञानेश्वरी भाव कथाही आहे. असा हा भव्य दिव्य उत्सव सुरू आहे आणि या उत्सवातील आजची दुसऱ्या दिवसाची, बरोबर आहे ना, दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा दासाकडे क्रमप्राप्त आहे आणि दास तुमच्या सेवेकरता उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल देवाच्या प्राप्तीचा मार्ग जितका सोपा तितका अवघड, काठिण्यही आहे आणि सौलभ्यही आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देवाचं नाव घेणं सुद्धा जितकं सोपं तितकं कठीण आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. जितकी सौलभ्यता आहे तितकी दुर्लभताही आहे. जितकं सोपं आहे तेवढं अवघड आहे, तेवढं कठीण सुद्धा आहे. खरं म्हणजे भगवंत आपल्या हृदयातच आहे, नित्य आपल्या सोबत आहे. नव्हे नव्हे आपण त्याचे अंश आहोत, पण तरी त्याची आपल्याला भेट होत नाही. जवळीचा हे परी भेटेना. आणि मार्ग किती कठीण आहे तर मुंडकोपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे. क्षुरस्य धारा निशिथा दुरत्यया दुर्गम पथः. उपनिषदकार सांगतात, तलवारीची धार आहे हा मार्ग देवाच्या प्राप्तीचा. जरा धार आहे का म्हणून हात फिरवला तरी रक्तबंबाळ होईल. क्षुरस्य धारा निशिथा दुरत्यया दुर्गम पथः. दुर्गम मार्ग आहे, कठीण मार्ग आहे. आणि मार्ग आहे तरी कसा, तर ओंकार रूपी धनुष्यावर आत्मारूपी बाण जोडायचा आणि ब्रह्मरूपी लक्षाचं विंदान साधायचं, तेही प्रमादरहित होऊन आणि तन्मयतेने. मुंडकोपनिषदात मंत्र आहे, ओम प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत्. प्रणवो धनुः, प्रणवाच्या उद्गीताच्या ओंकाराच्या धनुष्यावर
आपला आत्माच बाण म्हणून जोडायचा. धनुष्य आहे प्रणव ओंकार. कारण गती आत्म्याची होणार आहे, गती जीवात्म्याची होणार आहे. म्हणून पण कुठे जायचं आहे? ब्रह्म तल्लक्षम उच्चते. ब्रह्म हे लक्ष आहे, ते अलक्ष लक्षातीत लक्ष आहे, परम विलक्षण लक्ष आहे. आणि प्रमाद रहित होऊन हे साधन करायचे. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. साधना तशी कठीण, स्वस्वरूपापर्यंत पोहोचणं तसं कठीण. का? कारण हे सगळं सोडणं सोपं आहे का? सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. जरी देवाचे अंश आपण असलो तरी उपाधीत अडकलो, माया उपाधीत अडकलो. जीव झालोच अविद्येमुळं. माया आणि अविद्या दोन्ही उपाधीच. विशुद्ध सत्वांशापासून निर्माण झाली ती माया आणि रजतम मिश्रित निर्माण झाली ती अविद्या. अविद्या जीवाची उपाधी आणि ईश्वर रूप धारण केल्यावर परब्रह्माची उपाधी माया. पण या अविद्योपाधीमध्ये येऊन देहात तर आसक्त झालोच, पण प्रतीतीला येणाऱ्या माया आभासामध्येही आसक्त झालो. हे आसक्ती आहे, मोह आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी विकार आहेत आणि विकाराच्या मुळाशी अहंकार आहेत. अशी झालेली आपली पतित दशा, त्याच्यातून आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, विशुद्ध परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. नाही तिकडे आपलं जास्त लक्ष आहे आणि आपल्या मूळ स्वरूपाकडे येणं म्हणूनच कठीण झालंय. तुकोबरांच्या भाषेत जन तरी देखे कुंतले प्रपंच, जन तरी देखे कुंतले प्रपंच, स्मरण त्याचे त्याचे नाही, त्याचे नाही, स्मरण त्याचे त्याचे नाही. जन तरी देखे कुंतले प्रपंच, जन तरी देखे कुंतले प्रपंच, स्मरण त्याचे त्याचे नाही, स्मरण त्याचे त्याचे नाही. हो. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्याचे त्याचे नाही. आत्मस्वरूपाचं स्मरण नाही. नको त्या गोष्टीत आपलं जास्त लक्ष आहे. ज्या गोष्टी नाशिवंत आहेत, नश्वर आहेत, नष्ट होणाऱ्या आहेत, टिकणाऱ्या नाहीत, परिवर्तन होणाऱ्या आहेत, तिकडे जास्त आकर्षण आहे. जास्त आकर्षण कशाचं आहे? देवाचं आहे का प्रपंचाचं आहे? नाही, खरी गोष्ट काय मला सांगा बरं. एक साधा प्रश्न विचारतो. देव खरा की खोटा? इमानदारीने सांगायचा. खरा. बरोबर आहे? खरा. कीर्तनात बसलात. देव खरा की खोटा? खरा. संसार खरा की खोटा? कीर्तनात बसलात. संसार खरा की खोटा? अजून एकदा विचारतो. संसार खरा की खोटा? कीर्तन सुटल्यावर घरी जायचे की नाही? काय सोपा आहे का? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार. म्हणणं सोपं आहे हो. खोटा असूनही खोटा वाटत नाही आणि देव खरा असूनही खरा वाटत नाही. याला विपर्यय म्हणतात योगशास्त्रामध्ये. मिथ्याज्ञान मे तद्रूप विपर्ययात असं सूत्र आहे महर्षींचं समाधीपादात. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या. मिथ्या ज्ञानावरही फार बोलत नाही, थोडंसं पुढे नेतो तुम्हाला. आपण जागेच नाहीत आणि म्हणून आपली सगळी दशा कोलमडलेली आहे. कठोपनिषदामध्ये आपलं वर्णन केलंय. ओम आत्मानं रथिनं विद्धि शारीरं रथमेव च इंद्रियानाययानाहुर्मनः प्रग्रहमेव च बुद्धिं सारथिर्यस्तु. आपला जो देह आहे हा रथ आहे म्हणाले आणि देहरूपी रथाचा मालक आहे आत्मा. कोण आहे मालक?
देहरूपी रथाचा मालक कोण? जीवात्मा, बरोबर आहे. आणि या देहरूपी रथाला घोडे आहेत 5 इंद्रियरूपी घोडे. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ हे घोडे आहेत, इंद्रिय घोडे आहेत. आणि या घोड्यांचा लगाम आहे मन. घोड्यांचा लगाम आहे मन. घोड्याला लगाम असला तर बरं असतं. ज्या घोड्याला लगाम नाही त्याचं अवघडच आहे की. ज्या गाडीला ब्रेक नाही ती गाडी काय कामाची. मग मन हा लगाम आहे कशाचा? इंद्रियाचा. आणि मनरूपी लगाम हातात धरून बसलेला या देहरूपी रथाचा सारथी आहे आपली बुद्धी. काय आहे? बुद्धी. इंद्रियाना ययानाहुर. हय म्हणजे घोडा बर का. इंद्रियाणाम हय अन आहुर अशी त्याची संधी आहे. देवाच्या अवतारामध्ये, भगवान विष्णूच्या 24 अवतारामध्ये एक अवतार घोड्याच्या मुखाचा आहे. घोड्यावर बसलेला नाही, तो आपल्याला माहितीच आहे. घोड्याचं मुख आहे देवाला. आणि त्या अवताराचं नाव आहे हयग्रीव. ग्रीवा म्हणजे मान आणि मुख ज्याचं घोड्याचं होतं, हयग्रीव देवाचं नाव आहे ते. वेदांचं रक्षण घोड्याच्या रूपात देवाने केलंय बरं का. हयग्रीव वेदरक्षक. आता त्यांची खूप मोठी कथा आहे वगैरे, ते सांगत बसत नाही मी, थोडक्यात सांगतो तुम्हाला. हय म्हणजे घोडे, इंद्रिय हे या देहरूपी रथाचे घोडे आहेत. आणि विषयरूपी वाटेने चाललेत. 5 वाटा आहेत या 5 घोड्यांनी धरल्या. कान शब्दाच्या वाटेने चालला, त्वचा स्पर्शाच्या वाटेने चालली, डोळे रूपाच्या वाटेने चालले, जीभ रसाच्या म्हणजे स्वादाच्या चवीच्या वाटेने चालली, आणि सुगंधाच्या वाटेने गंधाच्या वाटेने आपलं नाक चाललं. ह्या 5 वाटा विषयाच्या, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि हे 5 इंद्रिय तिकडे गेले म्हणजे हे घोडे तिकडे ओढतात. कशामुळे? कारण या इंद्रियाचा जो लगाम आहे तो ज्या बुद्धी नावाच्या सारथ्यानं हातात धरला होता, मनरूपी लगाम, त्या बुद्धिरूप सारथ्याला अज्ञानरूपी झोप आली आहे. ड्रायव्हरला झोप लागली तर गाडी कुठं जाईल सांगता येईल का? आणि अर्जुनाने स्वतःचं वर्णन तसं केलंय भगवान कृष्णाच्या समोर. अज्ञानाची या निदा घोरत होतो बदबदा, विश्व स्वप्नाचा धंदा देखत असो विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय म्हणतात कोणती निद्रा आहे? अज्ञानाची या निदा, अज्ञानरूपी निद्रा आहे. आणि घोरत होतो बदबदा, हे विकार जे आहेत ते घोरणं आहे. आणि काय पाहत होतो? विश्वस्वप्नाचा धंदा. काय? विश्वस्वप्न हे जगतरूपी स्वप्न जे वास्तविक मिथ्या असूनही सत्य आभासित होत आहे, सत्य निश्चय होतो, अशी स्थिती झाली. मग याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यापेक्षा त्या मिथ्या गोष्टीमध्ये आपलं मन जास्त लागलं. कसं आहे, आता एका माणसाला 9 वाजताची बस पकडायला जायचं आहे, बरोबर आहे. 9 वाजताची बस आपल्या पाठीवरून असेल, आहे की नाही मला माहीत नाही, पण गृहीत धरा, दृष्टांत आहे. आता जायचं असेल तर तो 8 वाजता घरातून निघाला. निघाल्यावर काय झालं की एका शेजाऱ्याची म्हैस उधळत होती. तो शेजारी म्हणला जरा म्हैस धरू लागतं का बाबा? तो म्हैस धरू लागायला गेला. त्या म्हशीने याला 20 मिनिट पळवलं. किती वाजले आता? 8:20. बस किती वाजता आहे? 9ला. जरा पुढे गेला की एक मित्र भेटला. म्हटलं काय राव, इतके दिवस भेट नाही, काय ना, चहा तरी घेऊ, गप्पा तरी मारू. त्या मित्रासोबत 10 मिनिटं गेली. किती वाजले? 8:30 वाजले. थोडं पुढे गेला. पुढे गेल्यानंतर मेहुणा भेटला. म्हटलं दाजी असं असतं का, मला एक 5,000 रुपये द्या. अरे पैसेच नाहीत, मी तुला सांगितलं होतं फोनवर, कशाला पैसे मागतो? काही बोलू नका दाजी, अक्का म्हणली कपाटात 20,000 आहेत. मेहुण्याला फार रिपोर्ट असतात, अवघडच आहे ते, काही नाते फार अवघड असतात. त्याच्यापैकी मेहुण्याचं. आता त्याला समजवण्यात 15 मिनिटं गेले. 5 तर काही दिले नाही, पण 4:30 घेतल्याशिवाय तो गेला नाही. जाऊ द्या. किती वाजले आता? 8:45. जरा पुढे गेल्यानंतर आठवलं की हे सगळं खरं आहे, पण घराची चावी घरी ठेवण्याऐवजी सोबतच आली. मग आता कसं करावं? बाहेरून आल्यानंतर घरच्यांनी कुठं बसावं? म्हणून परत आला. परत यायला 5 मिनटं लागले. ती चावी द्यायला 5 मिनटं, परत यायला 5 मिनटं झाले. 8:55. आता किती राहिले?
5 मिनटं, 9 वाजता बस आहे. घरी येऊन निघाला, धावत पळत निघाला, पण तितक्या पळता पळता सुद्धा आठवलं माझा गमछा राहायला वाटतं, म्हणून परत घरी गेला आणि परत यायला 9:15 झाले. बस सापडली का? कसं आहे, ज्याला जायचंय त्याने हे बाकीचे विचार करायचे नसतात. नको त्या गोष्टीत मन लावलं की जे मिळवायचं ते राहून जातं. नाही तेचे घेता श्री, नाही तेचे घेता श्री, नाही तेचे घेता श्री, नाही तेचे घेता श्री. होईल दुरी निज पंथ, 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 होईल दुरी निज पंथ. नाही तेची घेता शिरी, होईल दुरी निज पंथ, होईल दुरी निज पंथ, होईल दुरी निज पंथ. नाही तेची घेता शिरी, होईल दुरी निज पंथ, होईल दुरी निज पंथ, होईल दुरी निज पंथ. आत्मकल्याणाचं साधन ज्याला करायचंय, स्वस्वरूपाची प्राप्ती ज्याला करून घ्यायचे, ज्याची अज्ञान निवृत्ती व्हावी अशी इच्छा आहे, त्यांनी बाकीच्या गोष्टीमध्ये मन घालायचं नाही. पण गडबड ही आहे की बाकीच्या गोष्टीतच मन राहतं. मनाचा स्वभाव आहे दुःख शोधणं. तुम्हाला एक वेदातला सिद्धांत सांगतो. ऋग्वेदामध्ये असं वर्णन आहे की शरीर सुखाच्या शोधात आहे, आत्मा आनंदात लीन आहे आणि मन नेहमी दुःख शोधत राहतं. विठ्ठल 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 विठ्ठल. कसं आहे बरं का, देवाकडे ज्याला जायचंय त्याचा एकच ध्यास पाहिजे. कारण द्रोणाचार्यांकडे 5 पांडव शिकायला आणि 100 कौरव, 105 विद्यार्थ्याचे एकच गुरुजी, नाव द्रोणाचार्य. झाडाच्या फांदीवर मातीचा पक्षी तयार करून ठेवला आणि पोरांना सांगितलं धनुष्यावर बाण जोडून झाडाच्या फांदीवरच्या मातीच्या पक्षाचा डोळा फोडायचा, जो फोडेल तो धनुर्विद्येमध्ये 1 नंबरला येईल. धर्मराज आले, विचारलं काय दिसतं? म्हणाले झाड. सरक बाजूला. दुर्योधनाला काय दिसतं? म्हणाले झाडाच्या फांद्या. सरक बाजूला. दुःशासनाला काय दिसतं? झाडावर फांदी, फांदीवर पक्षी. सरक बाजूला. अर्जुनाला विचारलं काय दिसतं? तो म्हणाला मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. इतकी एकाग्रता पाहिजे. तपःसु सर्वेषु एकाग्रता परमं तपः. इतकी एकाकारता पाहिजे साधनेमध्ये. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. ही तन्मयता पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो लोक संत संत सगळे म्हणतात, पण संत कोण आणि संत कोण नाही याची सरळ व्याख्या आहे. संत संत सब कहे, कठिन संत का पंथ. काम क्रोध जीता नहीं, संत नहीं वो जंत. म्हणायला सगळे संत म्हणतात, संत होणं सोपी आहे का? संत संत सब कहे, कठीण संत का पंथ. मार्गच अवघड आहे. काम क्रोध जीते नाही, संत नाही वो जंत. आणि बड्या बड्या लोकांचं पतन झालंय एका एका विकारामध्ये. विश्वामित्राचे काय हाल झाले? चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. हे विश्वामित्राला लागू होते. लोखंडाचे चणे खाऊन तप करणारा विश्वामित्र, पण मेनका आली आणि साधनेचं सर्वस्व भुलला. किती विसरला? इतका भुलला. विश्वामित्राचं वर्णन. पाहुणे तियेचे रूप लावण्य,
विश्वामित्रासी पडिले मौन्य, विसरला साधन प्रताप पुण्य, योग मार्ग तोही विसरला. बरं एवढ्यावर थांबलं नाही. विसरला योग याग जप तप, विसरला ध्यानाचे ही रूप, विसरला परमार्थाचे स्वरूप. रूप सौंदर्या माझी बुडाला. काय करावं. आणि हे 30,000 वर्षानंतर आठवतंय की मी एक ऋषी होतो, मी एक साधू होतो. विसरूनच जातो व्यक्ती. सौभरी ऋषीची कथा आहे भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये. आंघोळ करायला नदीवर गेले आणि एक मासा अंगाला स्पर्शून गेला आणि मत्स्य मैथुन पाहिलं. पाहिल्याबरोबर सगळं ऋषित्व सोडून दिलं, सगळी साधना बंद केली, राजाच्या दरबारात केले. 50 कन्यांशी विवाह केला, 1000 मुलं झाले, 10,000 नातू झाले आणि 30,000 पणतू झाले. तेव्हा आठवलं आपल्याला जप करायचा राहिलाच वाटतं. प्रपंच काही सोपा आहे. एक एक विकार माणसाच्या पतर. क्रोधाचं, कामाचं तर जाऊ द्या, कामापासून सगळी सृष्टीच आहे. तुम्ही काय त्याचा विरोध करता. धर्माच्या विरुद्ध नसलेला काम ही देवाची विभूती आहे. धर्मा अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भगवान गीतेत म्हणतात. क्रोधाचं सांगतो. क्रोध तर एवढा अवघड आहे ना, भल्या भल्या माणसाचा विवेक हरवतो. क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. क्रोध सगळा नाश करतो. राग वैताग चांगलं नाही. बरं तुम्ही 6 महिने जप तप करा आणि एकदा प्रचंड राग करा. 6 महिने केलेली साधना एकदा क्रोध केल्यावर नष्ट होते. बसला धक्का ऐकून. स्कंद पुराणात त्याचं वर्णन आहे. षण्मासान कुर्वन्नाप्नोति साधनात, मेक कालम कुर्वन्ति क्रोधा सर्वस्वम तन्नाशैहि. सगळी साधना नष्ट होते हो. 6 महिने साधन करा आणि एकदा राग करा, क्रोध करा, गेलं साधन. एका माणसानं सभा घेतली आणि सभेमध्ये जाहीर केलं सगळ्या माणसाला बोलवून, ऐका मंडळी, मी आजपासून क्रोध करणार नाही, मी आजपासून राग करणार नाही, माझी प्रतिज्ञा घेतो म्हणून. काही काही प्रतिज्ञा न घेतलेल्या बऱ्या असतात. त्याचा एक मित्र होता, त्याला माहीत होतं की हे टिकायचं नाही. कसं आहे, माणूस बोलाय काहीही बोलतोय, टिकणं लय अवघड आहे. घरी आला. घरी आल्यानंतर तो मित्र सोबतच होता. आल्याबरोबर त्याने विचारलं, होय काय प्रतिज्ञा केली मग? म्हणले होताच वाटतं की. नाही होतं पण माझ्या ध्यानात नाही हो. काय प्रतिज्ञा केली? म्हणले आजपासून क्रोध करायचो नाही अशी प्रतिज्ञा केली, राग राग करणार नाही, वैताग करणार नाही. बरं ठीक आहे म्हणलं. 5 मिनटं गेले की लगेच विचारलं, होय काय प्रतिज्ञा केली? म्हणलं सांगितलं की आत्ताच, आजपासून क्रोध करायचो नाही अशी प्रतिज्ञा केली. बरं म्हणलं. दोघं जेवायला बसले. जेवताना एक घास उचलून तोंडात घालणार एवढ्यात विचारलं, काय प्रतिज्ञा केली? म्हणले रागवणार नाही अशी प्रतिज्ञा केली रे बाबा. 2-4 घास खाल्ले की पुन्हा अजून विचारलं, होय काय प्रतिज्ञा केली? तो म्हणलं मला जीव दे की, काय करायला सांगितलं की तुला मी एकदा, रागवणार नाही म्हणून केली प्रतिज्ञा. म्हणलं. त्यानं हात धुवायच्या आधी अजून विचारलं, होय काय प्रतिज्ञा केली? म्हणलं किती वेळेस सांगू, रागवणार नाही म्हणून प्रतिज्ञा केली रे बाबा. त्यानं पाऊल उचलला जेवणापासून बाहेर की लगेच विचारलं, होय काय प्रतिज्ञा केली? म्हणलं किती वेळेस विचारतोस, रागवणार नाही म्हणून प्रतिज्ञा केली रे बाबा. जरा 10 मिनटं गेली की अजून विचारलं, होय काय प्रतिज्ञा केली? म्हणलं किती वेळेस सांगू तुला, सारखंच विचारलंयस. म्हणला रागवणार नाही म्हणून प्रतिज्ञा केली. म्हणला. जरा पुढे गेलं की अजून विचारलं, होय काय प्रतिज्ञा केली? अरे किती वेळेस सांगू म्हणला तुला, रागवणार नाही म्हणून प्रतिज्ञा केली. काय प्रकार आहे तुझा? बोला ना आता. राहिलं का? टिकलं का? संपलं ना. काय उपयोग आहे करून? प्रतिज्ञा केली पण टिकली किती वेळ? 2 तास तरी. माणसं म्हणतात मला रागच येत नाही, मला क्रोधच येत नाही. अरे शांती ब्रह्म एकच झाले, त्यांचं नाव एकनाथ महाराज. उगं कुणी उठायचं नाही शक्य. आता आजकाल पदवी जोडतात, शांती ब्रह्म अमके तमके टमके. अरे असं कसं? कुणी होतं का शांती ब्रह्म?
नाथ महाराजांचं वेगळं. शांत राहणं सोपं आहे का जगात? तुम्हाला सांगू, तनतन करणं, फनफन करणं, रागराग करणं, कलाकारी करणं सगळं सोपं आहे. शांत राहणं सगळ्यात अवघड आहे. त्याच्यात सुख आहे. शांती परते ना हे सुख, हे राव घेची दुःख, म्हणून शांती धरा, उतराल पैल तिरा. पण शांत राहा. आताची पिढी तर शांत राहण्याचा प्रश्नच नाही, नुसता धक्का लागू द्या. जाऊ द्या पोरास्वरांचं. परमार्थातलं सांगतो, भजन करताना नुसता शेजारच्या भजनाचं कोपर लागू द्या. कधी कधी लागते चुकून. ते कोपर लागलं ना की ते म्हणतायत आता थांब जरा बाहेर निघ, पुन्हा सांगतो. इकडं विठ्ठल म्हणायलाही चालून इकडं राग किती येतोय. आता काय करावं? विठ्ठल 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 आणि असं समजू नका की माणसांचं वय वाढलं म्हणजे राग कमी झाला. अजिबात नाही. राग, वैताग, संताप. आणि एक सांगू, वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य हा शब्द वेगळा आहे आणि वैताग हा वेगळा शब्द आहे. वैताग कुणालाही येतो, वैराग्य कुणालाही येत नाही. एखाद्या विरळ्या महात्म्याला वैराग्य होतं. धन्य आहेत ज्यांना वैराग्य झालं. काय वैराग्याचं सोंग दाखवणारे खूप आहेत. काय जगामध्ये नाटकं करता येतात. तो सत्यांना अवघड आहे. ज्ञानोबराय म्हणतात बघा, चित्री सूर्यबिंब काढू येईल चांग, परिप्रकाशाचे अंग काढिता नये, संन्यासाचे सोंगाणू येईल सांग, परिवैराग्याचे अंगाणिता नये. विठ्ठल विठ्ठल वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आता कोणी ऐसे होणे नाही. आता कोणी ऐसे होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आता कोणी ऐसे होणे नाही. आता कोणी ऐसे होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कारणी आता ऐसे कोणी होणे नाही. नोहे वैराग्य सोपा रे, मज बोलताना वाटे खरे, मज बोलताना वाटे खरे, मज बोलताना वाटे खरे. नोहे वैराग्य सोपा रे, मज बोलताना वाटे खरे, मज बोलताना वाटे खरे, मज बोलताना वाटे खरे. वैराग्याच्या गप्पा करणं वेगळी गोष्ट आहे. काय जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखिले नाही बाप, जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखील. कसं आहे, बोलणं सोपं असतं. संसारात माणसं दाखवतात, दिखावा करतात, मला काय नाही पाहिजे, मला काय नाही पाहिजे असं म्हणणारं तर लयच अवघड असतं. खरं सांगू, असं जे बोलतात ना, मला काय नाही पाहिजे, मला कशाचीच गरज नाही, असं अंग झटकिणारे तर इतके मनातून त्याच्यात रमलेले असतात ना, काय सांगावं तुम्हाला. फक्त नाटकं आहेत. एक माणूस कामावर गेल्यानंतर एक 2,000 रुपये काहीतरी मिळाले त्याला, 500-500च्या 4 नोटा. घरी आल्यानंतर बायकोला हाक मारली, होय ग मी कामावून आलोय, मला भूक लागली. ती म्हणली हातपाय धुवा, शर्ट काढून ठेवून बसा जेवायला. त्याने शर्ट काढलं, खुंटीवर अडकवलं असं उंचावर, हातपाय धुतले, आला. बायकोनं जेवायला वाढलं, ते जेवाय बसलं. त्याला होते 2 पोरं, एकाचं नाव चिंटू, एकाचं नाव पिंटू. चिंटू मोठा, पिंटू लहान. म्हणजे टिपिकल नावं सांगितलेले बरे. काय ते पिंटू नावाचं पोरगं इतकं आगाऊ होतं, काय सांगावं तुम्हाला. ते हळूच आलं, स्टूल घेतला, स्टूल माहिती आहे किंवा कुर्शी समजा, त्याच्यावर चढलं, गेलं बापाच्या खिशातले हळूच पैसे काढून घेऊन गेलं पुढं. सगळेच घेऊन गेले, 2ला 2,000 घेऊन गेले. आता याचं जेवण झालं, याने हात धुतले, शर्ट खुंटीचं काढलं, अंगावर घातलं, खिशात बघितलं, पैसे गायब. बायकोला हाक मारली, अगं पैसे घेतलेस का? म्हणली, काय डोळे फुटले का तुमचे?
तुम्ही आल्यापासून मी समोरच आहे, तुमच्या गेले का शर्टाकडं, काही बोलता का? ते म्हणलं तसं नाही का, उगं विचारलं, पण कुठे गेले असतील, 2000 होते म्हणलं खिशात, कुठे गेले असतील काय माहिती? ते म्हणले मला नाही माहिती. तेवढ्यामध्ये एक 10 मिनिटात ते बारकं पोरगं तिकडून आलं, असं बिस्किट हातात, इकडून चॉकलेट लागलेलं तोंडाला, म्हणजे तुम्हाला कळलं ते कशा तिकडून आलं. आल्याबरोबर बापाने विचारलं, अरे पिंड्या पैसे घेतले का? हो. किती घेतले? 2000. कुठे आहेत पैसे? दुकानाला गेलतो. अरे दुकानाला एवढे असतात का? नाही, सगळेच खर्चले. अरे वेळ आहे का म्हणले, 2000 रुपये खर्चून येतात का म्हणले? काय गोळ्या बिस्किटच खाल्लेस ना, चॉकलेटच घेतलंस, काय घेतलंस तू? काय पप्पा म्हणला, तुम्हालाही कळत नाही, 1.5 महिन्याची उधारी देऊन आलं. असला राग आला ह्याला, डोकं संतापलं. म्हणलं मी इकडं कमवायचं, पोराने असं घालवायचं. अरे मला विचारून तरी घ्यायचे ना, पप्पा घेऊ का? उधाऱ्या करतोस माझ्या परस्पर, तुला कळत नाही, तुला आमकं नाही. हा संतापला बस, राग 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 लगे. म्हणला तेवढ्यात ती बायको काय म्हणते मधून, लेकरासाठी नाही तर कुणासाठी करायचं, मग जगूनच काय. ते म्हणला तू तर लयच बोलती. म्हणला मला तुझा संसारच नको, हे तुझे लेकरं तू हे तुझं घर. मी चाललो म्हणलं काशीला. कुठं चाललो? काशीला. उचलली पिशवी की 2-3 सदरे म्हणजे शर्टमध्ये घातले की भरायला लागले. पण पोरं अजून लहान होती, त्यांना वाटलं पप्पा खरंच निघाले. ते तन करायला भरली पिशवी की निघालं. म्हणलं हे बघा तुमचे तुम्ही, मी चाललो काशीला, आता येतच नाही. तेवढ्यात ते बारकं पोरगं आईकडं आलं, म्हणते आई पप्पाने त्यांचं आवडतं शर्ट पण बॅगमध्ये टाकले, ते खरंच येत नाही दादा. तेवढ्यात मोठं पोरगं आलं म्हणते पप्पाने घड्याळ पण सोबत नेली त्यांची. हे बाहेर गेलो घराच्या. पोरं लागली रडायला, आई आई आता काही खरं नाही, पप्पा येत नाही, पप्पा चालला, आता काही खरं नाही, पप्पा चालला, पप्पा चालला, पप्पा चालला. ते भोवताली उगच तिला असा राग आला. म्हणले गप्प बसा रे, काय पप्पा चालला पप्पा चालला, लग्न होऊन 25 वर्ष झालेत, सगळी पोती पाठे मला, गप्पा. हे पोती एक कशी पाठ होती काय, हारीपाठ कधी होत नाही पाठ. आता हे निघालं, 2-3 पायऱ्या उतरलं घराच्या बाहेर ओट्याच्या. 3ऱ्या पायरीवर असताना हिनं मधून सुरू केलं. 5-6 पायऱ्या होत्या, 3ऱ्या पायरीमधून सुरू केलं. माझे लेकरं किती गोड किती छान, मोठं लेकरू सोन्यासारखं, लहान लेकरू हिऱ्यासारखं. कमी कशाला, वाढवा वाढवा. छोटं लेकरू हिऱ्यासारखं, दोन्ही लेकरं किती गोड, आहे का गल्लीत दुसरी जोड. असं गोड म्हणायला लागली की ह्याला पुढं पायच वडना. लय ताप हो, काय सांगावं. आता हे संसार करणारच माहिती. तिथं आता मागं फिरावं तर ताप डोक्याला झालेला, पुढं जावं तिथंच उभारलं 3ऱ्या पायरीवर. ते हळूच म्हणते पिंट्या बघ रे कुठं आहेत. खिडकीतून म्हणते पायरीवर पायरीवर. जायलेत का? नाही तिथंच उभे आहेत म्हणून. मग तर म्हणते माझ्या लेकरासारखे लेकरं जगात कुणाचे नाहीतच, माझे लेकरं माझे माझे. ह्याला सहनच झालं नाही. तिथूनच म्हणते एकटीच्याच आहेत का गा, माझे नाहीत का? ते म्हणले आहेत ना, फिरा महागारी. मग त्याची काशी तिथंच झाली. लगेच परत याला वैराग्य म्हणावं का वैताग, काय म्हणावं याला? वैताग होता फक्त, टिकत नसतो. 1-2 तास तनतन फनफन सगळं करतात. आता पोरांचं ऐकायचंच नाही आपल्याला. आम्हाला सुद्धा येऊन म्हणतात हो का महाराज आता संसारात मनच नाही हो का, माझं तर मनच नाही हो का. मला तर असं वाटायला सगळं सोडून द्यावं, ते घरण दारण ते व्यवहारण नकोच बरं, उग्गा आता सगळं सोडून द्यावं, उगं तुमच्याकडेच येऊन राहावं. असं म्हणतंय अर्धा तास बसतंय, पुन्हा म्हणते बरं महाराज येऊ का. म्हटलं का बसा की सगळं सोडाय. नाही ते झालं पण म्हैस दूध काढू देत नाही. आता लाख बहाणे आहेत पण कुठं सुटतं महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.